शरद पवार खरोखरच भाजपला मॅनेज झालेत का? राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पूरक आणि पोषक भूमिका घेतोय हा आरोप सातत्यानं केला जातो. यात खरंच काही तथ्य आहे का? एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत राहिलेले प्रशांत आज राष्ट्रवादी काँग्रेस सोडून काँग्रेसमध्ये गेले. त्यालाही कारण एकच होतं, ते शरद पवार यांची तळ्यात मळ्यात असणारी भूमिका. आज त्याच प्रशांत पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं मोठे आरोप केलेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भाजपला मॅनेज झाला असं त्यांचं म्हणणं आहे. नक्की काय तथ्य आहे या आरोपांमध्ये? खरंच शरद पवार भाजपला पूरक पोषक भूमिका घेत आहेत का? हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू. राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका लागल्यात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकांमध्ये 17 जागांपैकी जवळपास तब्बल 8 जागा या बिनविरोध झाल्या आणि या 8 पैकी जवळपास 5 जागा अशा आहेत ज्या जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले अर्ज काढून घेतल्यामुळं महायुतीच्या उमेदवारांना थेट फायदा झालाय आणि ते बिनविरोध निवडून आलेत. सगळ्यात अगोदर आपण या 5 जागा कोणत्या आहेत, महाविकास आघाडीच्या कोणत्या उमेदवारांनी कोणत्या पक्षाकडून माघारी फॉर्म काढून घेतला हेच सगळं जाणून घेणार आहोत. सर्वात अगोदर आपण पुणे विधान परिषदेच्या जागेबद्दल बोलूयात. महायुतीच्या वाटणीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेला गेलेली. या जागेवरून एनसीपीनं भाजपचे खासदार राहिलेले संजय काकडे आणि त्यांचा मुलगा विक्रम काकडे यांचा ऐनवेळी एनसीपीमध्ये पक्षप्रवेश घडवून आणला आणि त्यानंतर त्यांनी विक्रम काकडेंना आपल्या पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी दिली. इथून भाजपचे बंडखोर असणारे प्रदीप कंद यांनी देखील आपला अर्ज भरलेला, जो त्यांनी आज माघारी घेतलाय. सोबतच महाविकास आघाडीमधून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला आलेली. या जागेवरून श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला, मात्र ऐनवेळी त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज माघारी काढून घेतला. त्यामुळे पुण्यामधून होणारी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आणि विक्रम काकडे बिनविरोध आमदार म्हणून विधान परिषदेत आले. सेम परिस्थिती ठाण्यात देखील झाली. ठाण्यामध्ये महायुतीकडून ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला आलेली. शिंदे गटाकडून रवींद्र फाटक यांनी उमेदवारी अर्ज भरलेला, तर महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेली. इथून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अभिजित पवार यांनी फॉर्म भरलेला, मात्र त्यांनी देखील ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. यामुळे शिंदे गटाचे रवींद्र फाटक हे महायुतीचे आमदार म्हणून बिनविरोधपणे निवडून आले. तर यवतमाळ मधली जागा महायुतीकडून शिंदे गटाच्या वाट्याला आलेली. इथं दुष्यंत चतुर्वेदी हे उभे होते, तर महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेली. काँग्रेसकडून इथं साहेबराव कांबळे उभे होते, त्यांनी देखील ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. परिणामी दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड झाली. अशीच काहीशी परिस्थिती अहिल्यानगरमध्ये देखील होती. अहिल्यानगरमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर करण ससाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला. महाविकास आघाडी करण ससाणे यांना पाठिंबा देईल अशी गणितं त्यावेळी ठरली होती. त्याचवेळी एकेकाळी एनसीपीत राहिलेले प्राजक्त तनपुरे, जे जयंत पाटलांचे भाचे आहेत, त्यांनी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपनं त्यांना इथून विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यानंतर आता इथून देखील ऐनवेळी करण ससाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. या प्रकरणी एक चर्चा ही देखील चालू आहे की आपले भाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड व्हावी, यासाठी त्यांचे मामा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला होता. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघात देखील काहीशी अशीच परिस्थिती बघायला मिळाली. महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला गेलेली. इथून सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला. सुरुवातीला ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला येईल अशी चर्चा होती आणि या चर्चेतूनच शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुई दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला. महायुतीचा घटक म्हणून त्यांनी तो अर्ज माघारी घेतलाच, पण त्यांच्यासोबत ही जागा महाविकास आघाडीतल्या उद्धव सेनेच्या वाट्याला आलेली. उद्धव ठाकरे गटाकडून या जागेवर बाळ माने यांना उमेदवारी देण्यात आली, मात्र बाळ माने यांनी ऐनवेळी इथून उमेदवारी अर्ज माघारी घेतला. बरं, बाळ माने यांचं उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचं जे काही प्रकरण आहे ते सध्या राज्यभर चर्चेत आहे.
बाळ माने यांनी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी भाजपचे नेते तथा राज्य सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या महायुतीच्या नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कचेरीत जाऊन आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. यामुळे ठाकरे सेना सपशेल तोंडावर तर पडलीच, पण ठाकरे सेनेचा माणूस हा विरोधातल्या माणसाच्या सोबत जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतोय याची राज्यभर चर्चा रंगली. यानंतर ठाकरे सेनेकडून बाळ मानेंची हकालपट्टी केली गेली आहे. यासोबतच चंद्रपूर गडचिरोली ही जागा महायुतीकडून भाजपच्या खिशात गेलेली. तिथून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे भाई अरुण लखानी यांना उमेदवारी दिली गेली होती. तर महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसच्या खात्यात गेलेली. काँग्रेस नाही तर शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी दिलेली. मात्र त्यांनी देखील ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे आता अरुण लखानी यांचा विजय जवळपास सुकर मानला जातोय. नाशिकमध्ये तर परिस्थिती अशी होती की नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवाराला वाट मोकळी करून देण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये ही जागा उद्धव सेनेच्या वाट्याला आलेली. मात्र त्यांनी इथं आपला उमेदवारच दिला नाही. याचा थेट फायदा हा महायुतीच्या उमेदवाराला झाला. अशीच परिस्थिती जवळपास राज्यभर झालेली आहे. आपल्याकडे संख्याबळ नाही म्हणून एकतर उमेदवार दिला गेला नाहीये महाविकास आघाडीकडून, किंवा त्यांनी उमेदवार दिला तरी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी त्यांच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. मुळात निवडणूक ही फक्त जिंकण्यासाठी नसते. तुम्ही निवडणूक जिंकता की हरता हा वेगळा मुद्दा असतो, पण लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांनी निवडणूक लढवणं हे गरजेचं आहे. खास करून त्यावेळी ज्यावेळी देशात विरोधी पक्ष आहे की नाही असा प्रश्न लोकांना पडत असतो. त्यामुळे दरवेळी विरोधी पक्षानं आयत्या वेळेला माघार घेणं हे लोकशाहीला पूरक नसतं. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसवर यापूर्वी खूपदा भाजपला पोषक भूमिका घेण्यावरून टीका झालेली आहे. त्यांच्या मित्र पक्षांनीही यापूर्वी अनेकदा त्यांच्यावर या अनुषंगाने टीका झालेली आहे. काही वेळेला तर संसदेत अगदी महत्वाचं बिल पारित होत असताना राष्ट्रवादीचे खासदार अनुपस्थितीत राहिलेले, ज्याचा थेट फायदा हा भाजपला झालेला आहे. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीत याच गोष्टींवरून एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निष्ठावंत राहिलेले प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट आरोप केलेत. प्रशांत जगताप काय म्हणालेत हे आपण पाहूयात. पुणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूणच जे काही विरोधक आहेत त्यांची भाजप किंवा महायुती सरकारच्या विरोधात लढण्याची तयारी होती. इथं आमच्या काँग्रेस पक्षाचा आकडा सगळ्यात मोठा होता. काँग्रेस पक्षाने या जागेवर दावा केला होता. प्रांत अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी सुद्धा या संदर्भात आमची चर्चा झाली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटानं पुण्याच्या जागेवर दावा केला आणि महाराष्ट्रातल्या 17 जागांमध्ये आम्हाला फक्त 2च जागा द्या असं सांगितलं. यामध्ये पुणे आणि साताऱ्याच्या जागेची त्यांनी मागणी केली होती. अशा प्रकारे त्यांनी मागणी केल्यामुळं काँग्रेस पक्षानं मोठ्या मनानं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडली. मात्र पुण्यामध्ये ऐनवेळी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारानं आपला अर्ज माघारी घेतला, ज्यामुळं महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या एनसीपीचा उमेदवार विजयी झाला. प्रशांत जगताप यांच्या विधानानंतर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर पलटवार केला जाईलही, परंतु प्रशांत जगताप यांनी केलेले आरोप हे समप्रमाणात फोडणं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला जमणार आहे का हा मोठा प्रश्न आहे. कोणतीही निवडणूक ही त्या देशातली लोकशाही जिवंत आहे हे दाखवण्यासाठी, सिद्ध होण्यासाठी होणं गरजेचं असतं. तुम्ही विरोधी पक्षात असून जर स्वतःच्या सोयीसाठी निवडणुका लढवतच नसाल, निवडणुकांमधनं माघार घेत असाल, तर ऐनवेळी किंवा निवडणुकांच्या वेळी लोक आम्हाला मतं देत नाहीत, आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत असा ओरडा करण्याचा अधिकार देखील तुम्हाला नसतो. तुर्तास या प्रकरणावर इथेच थांबूयात, पण या सगळ्या घटनाक्रमावर तुमची मतं काय आहेत मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पॉलिटिकल अपडेट्ससाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. पण जाता जाता संख्याबळ किंवा इतर कुठल्याही कारणांवरून माघार घेणाऱ्या महाविकास आघाडीतल्या सर्वच घटक पक्षांना एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो. हिम्मत आहे मर्दा तो मदद आहे खुदा.